एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने आज 1 मे महाराष्ट्र दिन तथा कामगार दिन जे आहे ते वैतरणा धरणातून मुंबईला जे पाणी जाते ते पाणी साठा अडवण्यासाठी आता येथे एल्गार कष्टकरी जे संघटनेचे जे कार्यकर्ते जे जमा झालेले आहेत, जल जीवन मिशनच्या कामांची जी चौकशी आहे, अपूर्ण कामांची ती पूर्ण करण्यात यावी। तसेच प्रशासनाला जे वारंवार निवेदन दिलेले आहेत तरी अजून आदिवासी बांधवांच्या जे आहे ते पाण्याचा प्रश्न सुटलेला नाहीये। त्यामुळं आज हे वैतरणा धरणाच्या जे जिथून पाणी सोडले जाते त्या ठिकाणी जमा झालेले आहेत। आपल्या बरोबर एल्गार कष्टकरी संघटनेच्या महिला आहेत, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ नेमकं येत काय सांगणे तुमचं। आम्ही वारंवार सरकारला पत्र देतो, पत्रव्यवहार करतो, वारंवार सूचना देतो, आंदोलन करतो, मोर्चा करतो, तरी पण आतापर्यंत सरकारने गरीब वाडी वस्त्यावरती जे लोक राहतात झोपडीपर्यंत त्यांनी पोहोचायला पाहिजे, पण ते आतापर्यंत पोहोचले नाहीत। फक्त कागदावरती योजना पूर्ण झाली असं दाखवलंय आणि खरोखर तिथं जर गेलं तर नळ पण बघायला भेटत नाही। अजूनही सरकारने याकडे वाडी वस्तीवरती लक्ष द्यावा अशी एल्गार कष्टकरी संघटनेची मागणी आहे। तुम्ही येथे आंदोलनाला आहे, कोणते अधिकारी तुमच्या भेटीसाठी आलेत का? तुम्हाला काही चर्चा झाली आहे का? नाही, अजून म्हणजे आंदोलनासाठी आम्ही आलोय, अधिकारी आता आलेत, पण अध्यक्ष आल्याशिवाय आम्ही चर्चा करणार नाही। चर्चा करणार नाही। तसं जर पाहिलं तर मोठ्या संख्येने जे आहे तिथे महिला भगिनी आपल्या घोडभर पाण्यासाठी तिथे आंदोलन करताना दिसत आहे। शैलेश पुरोहित, TV9 मराठी, वैतरणा नगर, इगतपुरी।